या ठिकाणी आज देगलूर येथे प्रचार फेरीच्या निमित्तानं मी इथं आलेलो आहे। आमचे वंचित बहुजन आघाडीचे 3 उमेदवार मैदानामध्ये आहेत। सुशीलकुमारजी देगलूरकर, प्रियंकाताई संजय कांबळे आणि शहनवाजताई बेगम सय्यद माजिद या पण ताई आमच्या उभ्या आहेत। 3 उमेदवार आमचे ताकदीनिशी मैदानामध्ये त्या ठिकाणी मैदानात आहेत। मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून देगलूरमधील सर्व जनतेला आवाहन करायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जेव्हा जेव्हा संविधान धोक्यात आलं तेव्हा केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडी व श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी संविधानाच्या बाजूनं, जनतेच्या बाजूनं एकमेव नेतृत्व उभं असतं। जेव्हा जेव्हा ओबीसीवर त्या ठिकाणी संकट राज्यामध्ये येतं, इथल्या प्रस्तावित भाजप, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सगळ्या नेत्यांनी मिळून एकत्रित येऊन ओबीसीचं आरक्षण समाप्त केलं आणि सगळेजण मुख गिळून गप्प होते। सगळ्यांनी ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली। ओबीसीच्या बाजूनं खंबीरपणे उभा राहिलेला एकच राजकीय पक्ष होता आणि आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी, आणि एकमेव नेतृत्व ओबीसीच्या बाजूनं उभा आहे। त्यांचं नाव आहे श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर। म्हणून इथल्या ओबीसींना मी आवाहन करतो की त्या ठिकाणी जर आपल्या भावी पिढीला बर्बाद करण्याचं काम या 5 पक्षांनी मिळून केलं असेल तर त्यांना मतदान करणं म्हणजे आपण आपल्या पुढच्या लेकराबाळांच्या भवितव्याचा गळा घोटणं आहे। म्हणून आपण त्यांना मतदान न करता जे आपल्या ओबीसीच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत त्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपण निवडून देणं गरजेचं आहे। आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीला देऊन आपण राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्याची ही मोठी संधी तुम्हाला आलेली आहे। म्हणून आपण ताकदीनिशी आपल्या या 3 उमेदवाराच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहावं असं एकदा आपल्याला आवाहन करतो। आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये देगलूरच्या विकासामध्ये आमच्या या 3 उमेदवाराचा ताकदीनिशी त्या ठिकाणी सहभाग असेल आणि आपल्याला 24 तास, अर्ध्या रात्री, दिवसा कधीही आपल्या सेवेमध्ये अवेलेबल असणारे हे 3 आमचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि परत एकदा आपण त्यांना निवडून द्यावं असं मी आवाहन करतो। मागील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक ठिकाणी चर्चा एकच होती की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची युती होणार आहे आणि यामुळे वेगळ्या पद्धतीची ही निवडणूक होईल अशा पद्धतीची शक्यतासुद्धा वर्तवली गेली होती राजकीय वर्तुळात। परंतु नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं की ही युती झालेली नाही आणि तुम्ही तशी पत्रकार परिषद घेऊन सुद्धा त्याचा खुलासा केला होता, याबद्दल काय सांगता? ठीक आहे, कसं आहे, वास्तवामध्ये आमच्यासुद्धा लोकांची सगळ्यांची भावना होती की आता कुठेतरी आपण सगळ्यांनी भाजपला या शक्तीला हरवणं अत्यंत गरजेचं आहे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। आणि आमच्याकडे विद्वान खूप आहेत की ते थेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा सल्ला देतात किंवा काँग्रेससोबत आपण गेलं पाहिजे। म्हणून ह्या विद्वानांच्या नादी लागून आम्ही थोडंसं नांदेडमध्ये काँग्रेससोबत युती करता येते का म्हणून आम्ही त्या बैठका घेतल्या आणि काँग्रेसने आम्हाला त्या ठिकाणी आपण सर्वांनी मीडियाने पाहिलं की वंचित बहुजन आघाडीला समसमान जागा देऊ असं काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष बेटमोरकर आणि त्यांच्या सगळ्या टीमनं स्पष्टपणे मीडियासमोर सांगितलं। आणि जवळपास या घटनेला 10-12 दिवस झालेले आहेत, 15 दिवस झालेले आहेत आणि वास्तवामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की त्यांनी 50% तर सोडा, 25% सोडा, 5% सोडा, 2% सुद्धा जागा सोडल्या नाहीत। या देगलूर शहरामध्ये आमचे 3 उमेदवार मैदानात आहेत, म्हणजे एकूण जागा किती आहेत आणि आमचे उमेदवार किती आहेत, या 3 जागा सुद्धा यांनी सोडल्यात का हे तुम्ही बघा। कुठंच जागा सोडल्या नाहीत, केवळ कंधारमध्ये 3 जागा आणि बिलोलीत 1 जागा, असं 4 जागा, म्हणजे एकूण जागा 350 आणि 350 मध्ये 4 जागा सोडलेल्या आहेत, म्हणजे 1% सुद्धा जागा सोडलेल्या नाहीत। एक प्रकारे आम्हाला सोबत घेऊन आमच्या पाठीत खंजर खुपसला गेला। देगलूरमध्ये आम्ही पूर्ण पॅनल टाकायच्या तयारीत होतो, आमच्याकडे सगळे उमेदवार होते, पण त्या ठिकाणी युती करायची म्हणून आम्हाला त्यांनी चर्चेच्या याच्यामध्ये घोळात ठेवलं। त्यामुळे आमचे अनेक उमेदवार हे मैदानात उतरू शकले नाहीत, काही उमेदवार तर दुसऱ्या पक्षामध्ये गेले। मग ही परिस्थिती झाली, मग शेवटला आम्ही सावरासावर करत आमचे 3 उमेदवार या ठिकाणी मैदानात राहिले। म्हणजे अशा पद्धतीने षड्यंत्र रचून त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळ संपवायची, बहुजनांचा पक्ष संपवायचा हे षड्यंत्र काँग्रेसनं केलेलं आहे। काँग्रेसला याची मोठी किंमत येणाऱ्या काळामध्ये मोजावं लागेल की आम्हाला सोबत घेऊन आम्हाला आमच्या पाठीमध्ये खंजर खुपसलेला आहे। तर प्रामुख्याने तुमचा खरा विरोधी पक्ष म्हणून कोणाकडे बघता? आमचा सर्वात मोठा मुख्य विरोधी पक्ष आहे भाजप। भाजप संपली पाहिजे अशी आमची पूर्णपणे भूमिका आहे, कारण भाजप हा संविधान विरोधी पक्ष आहे। भाजप हा जातीवादी शक्तींना त्या ठिकाणी बळ देणारा मनोवादी विचारसरणीचा पक्ष आहे, तो संपला पाहिजे आमचं मत आहे। पण भाजप केवळ एकमेव शत्रू नाही आहे, भाजपच्या ह्या बी टीम सुद्धा संपल्या पाहिजे। नांदेडमध्ये सगळ्यांना माहीत आहे
की रवींद्र चव्हाण, हनुमंत पाटील बेटमुगरेकर हे काँग्रेसचा टेंबा मिरवणारे लोक संध्याकाळी 12-12 1-1 वाजता जाऊन अशोक चव्हाणांचे पाया पडतात. हे सगळे अशोक चव्हाणांच्या बी टीम मधले लोक आहेत. सगळे मी लोक विधानसभेच्या अगोदर मी लोकसभेला उमेदवार असताना मी त्यावेळेस बोललो होतो की अंतापूरकर हे बीजेपी मध्ये जाणार. लोक म्हणले नाही, ते काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. लोकसभेच्या टाइम मध्ये काँग्रेसमध्ये राहायचं नाटक केलं अंतापूरकरांनी. ते तिकडे गेलेले आहेत. डीपी सावंत तिकडे गेलेले आहेत. मोहन हंबर्डे तिकडे गेलेले आहेत. मी जे लोक जाणार आहेत हे तुम्हाला सांगितलं होतं, ते सगळे लोक पुन्हा बीजेपी मध्ये गेले. आता ही उरलेली सुद्धा टीम आहे ती फक्त ठेवलेली आहे. कोण्या एक श्री रवींद्र चव्हाण आणि बेटमोगरेकर हे सुद्धा काँग्रेसमध्ये जातील, भाजपमध्ये जातील. कारण आजही बेटमोगरेकर त्या ठिकाणी अशोक चव्हाणांच्या घरी भाजीपाला नेऊन देतात. त्या ठिकाणी मला माहित आहे त्यांच्या शेतामध्ये, मी तुम्हाला पुरावे देईन येणाऱ्या काळामध्ये, भाजीपाला पाठवतात त्यांच्या घरी शेतात. आजही ते किचनमध्ये जाऊन भाजीपाला देऊन येतात. अशोक चव्हाणांचे ते वेडविकार माणसं आहेत ही सगळी काँग्रेसमधले. त्याच्यामुळं आमची लढाई थेट भाजपसोबत आहे. बाकीचे बी टीम ए टीम हे सगळे भाजपच्या कॅम्पमध्ये, म्हणून आमची थेट लढत भाजपसोबत आहे. मग चौथी आघाडी करण्याचा कधी प्रयत्न केला नाही का, किंवा सामाजिक संघटनेला एकत्र करून ही बांधणी करण्याचा काही प्रयत्न? निश्चित आम्ही तो प्रयत्न केलेला आहे, करत आहोत. पण अशा पद्धतीनं आता आम्हाला जनतेने सांगितलं होतं किंवा सगळ्या लोकांनी आपल्या की आपण सगळे एकत्र बसा, पण एकत्र बसल्यानंतर काँग्रेस काय करते हे आता महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्याच्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही सावध झालेलो आहेत. आता आम्ही बिलकुल सगळ्या सामाजिक चळवळींच्या परिवर्तनातील लोकांना घेऊनच या बी टीमच्या नादी न लागता आम्ही पुढे जाऊ. सर, नगराध्यक्ष का तो उम्मीदवार नहीं है, वोट किसको करना चाह रहे हैं? नहीं, ये तो हमारी पार्टी तय करेंगी. हम उस पर आज शाम को हम विचार विनिमय करने वाले हैं. निश्चित हम उस पर भूमिका लेंगे. आपली ओळख ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात आपण, परंतु देगलूरमध्ये ओबीसी आरक्षणच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुटलेला आहे. हो. तरी पण आपण देगलूरमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलेले नाही. याच्या मागे काय करा? तुम्हाला मी आताच सांगितलं ना, या काँग्रेसच्या युतीच्या घोळामध्ये आमचं सगळं पॅनल तयार असताना त्या घोळामध्ये आम्हाला धोका झालेला आहे. आम्ही नक्कीच आमच्याकडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते, नगरसेवक पदाचे उमेदवार होते, पण या काँग्रेसवाल्यांनी आम्हाला शेवटपर्यंत घोळात ठेवल्यामुळे आमचा धोका झाल्यामुळे आम्हाला शेवटी ऐनवेळी उभं करता आलं नाही. देगलूरमध्ये ओबीसी समाजामध्ये आपले संपर्क कसे आहे? ताकदीनिशी आहे. आपल्याला माहित आहे देगलूरमध्ये ओबीसीचा आपण मेळावा घेतला होता. मी स्वतः त्या मेळाव्याला इथं उपस्थित होतो. नवनाथ वाघमारे हाके यांच्या उपस्थित मेळावा घेतला होता आणि सातत्याने देगलूरमधले लोक अगदी नरसीला मेळाव्याला सुद्धा प्रचंड आले होते. म्हणून देगलूरचे ओबीसीचे सगळे बांधव निश्चित आमच्या सोबत आहेत, सरदेव बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या सोबत आहेत. म्हणून निश्चित ओबीसी समाज आम्हाला यावेळेस ताकदीनिशी मतदान करेल. सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम आणि जय सेवालाल, जय लहूजी. आज या ठिकाणी आमचे राज्याचे नेते आदरणीय श्री अविनाशजी भोसीकर साहेब आमच्या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारासाठी रॅलीसाठी उपस्थित झालेले आहेत आणि आम्ही डोर टू डोर फिरून प्रचार केलेला आहे आणि निश्चितच आपला विजय हा 100% होणार असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि विरोधक आज आपल्या विरुद्ध एक मोठा षडयंत्र रचत आहेत की लोक घरोघर जाऊन अफवा करत आहेत आणि जे अफवा करणारे 2-3 हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपनं सोडलेले बगल बच्चे हे पिल्ले आज घरोघर जाऊन दारोदार जाऊन आमची बदनामी करत आहेत आणि ते 250 मताचा ठेका घेतलेले आहेत आणि मतदारांची दिशाभूल करत आहेत. तर तुम्ही यांच्या भूलथापांना बळी पडू नका. राहिला विषय चमकुमडीचा, त्या ठिकाणी माझं त्या चमकुमडीमध्ये हात आहे असं म्हणत आहेत आणि सुशीलकुमार देगलूरकरचा जर हात त्यामध्ये असेल तर विठ्ठलराव देगलूरकरांचा मुलगा सांगून घ्यायला मला लाज वाटेल. आणि तुम्ही कोणालाही याच्यावर माझी सही आहे म्हणून म्हणत आहेत. जर त्यांनी माझी सही असलेले दाखवलं तर राजकारणातून संन्यास घ्यायला मी तयार आहे. आज हे सगळे सर्व लोक नगरसेवक राहिलेले आहेत. यांना कळायलाच 5 वर्ष लागलेले आहेत आणि मी तुमचा गरिबांचा मुलगा निस्वार्थपणे निवडून आलो आणि 5 वर्षात मी काय काय कामं केलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे. आणि यांना मला विरोध करायला यांच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून ते आज सुशीलकुमार याच्याकडून पैसे घेतला, त्याच्याकडून पैसे घेतला. अरे हरामखोरांनो, 10-15 लाखात मॅनेज होणारा हा सुशीलकुमार देगलूरकर नाही, करोडोंच्या ऑफरांना लात मारणारा मी आहे. आणि
दहा-20 लाखात मॅनेज होणारा बाबासाहेबाचा निष्ठावान कार्यकर्ता नाही. म्हणून मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की असे काँग्रेसचे बगलबच्चे हरिजन चेले चपाटे येतील, तुम्हाला सांगतील, यांना तुम्ही यांच्या भूलथापांना बळी पडू नका. सर्वजण पहिलं बाबासाहेबांना आपल्याला मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे, म्हणून आपलं पहिलं वंदन म्हणून गॅस सिलेंडर या बटनाला मतदान दाबून तुम्ही मतदानाची सुरुवात करा. आणि 2 मतं कोणाला टाकायचे आम्ही ऐनवेळी तुम्हाला सांगू, पण आपली ताकद, वंचितची ताकद काय आहे हे दाखवण्याची खरी गरज आता आलेली आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना सर्व लोकांचा विचार करून आपल्या लोकांचं म्हणणं होतं की काँग्रेस सोबत युती झालेली आहे, पण या सूचनेचा या हरामखोर काँग्रेसनं इथं लोक येऊ द्यात पण वंचितवाले नको म्हणून या हरामखोरांनी युती तोडलेली आहे. आणि त्यांची इच्छा अशी होती, आम्हाला बोलवले होते, त्यांच्या बिफॉर्मवर आम्ही लढा. आम्ही साफ नकार दिला त्यांना आणि त्यांना युती करायची नव्हती. आणि आताच तुम्ही प्रश्न केल्याप्रमाणे ओबीसी नगराध्यक्षाचे उमेदवार तगडे आमच्या जवळ होते. माजी नगरसेवक मुस्लिम समाजाचे आमच्या टचमध्ये होते आणि त्यांना आम्ही 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करणार होतो. कारण इथलं राजकीय गणित असं होतं की 15,500 मुस्लिम समाज, 6,500-7,000 एससी समाज, या दोन्ही समाजाच्या बळावर आम्ही इथला नगराध्यक्ष निवडून आणण्याच्या तयारीत होतो. प्रभाग क्रमांक 4 मध्ये जवळपास बलवान शक्तिवान असे 7 उमेदवार मुस्लिम समाजाचे आपल्या टच मध्ये होते. आणि या काँग्रेसनं आमची दिशाभूल करून इथली ताकद नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न या काँग्रेसने केलेला आहे. म्हणजे मुस्लिमचा नगराध्यक्ष होऊ नये यासाठी या हरामखोरांनी सगळे एका जागी येऊन आज दलितांचा आणि मुस्लिमांचा अपमान केलेला आहे. आणि हे लोक घरोघर जाऊन त्यांना टाकलं तर दुसरा निवडून येते असे दिशाभूल करत आहेत. म्हणून मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की तुमचं मत जरी वाया गेला हरकत नाही, पण तुमचं मत बाबासाहेबासाठी, बाळासाहेबासाठी विकल्या गेलं नाही पाहिजे, एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. तुम्ही फक्त विचार करा, आम्ही सुखात दुःखात अडी अडचणीत येणारे लोक आहोत. नगरसेवक म्हणून केलेले कामे तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि मतदान करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या हृदयावर हात ठेवा, डोळे झापून विचार करा. जर तुम्हाला मी तुमच्या नजरेसमोर आलो नाही तर लोकांना करा. माझी हात जोडून एवढीच कळकळीची विनंती आहे की अनेक वर्ष लागतात की इमानदार माणसं तयार व्हायला, अनेक वर्ष इमानदार लोक तयार व्हायला लागतात. आणि जर तुम्ही मला निवडून नाही दिलं तर असे इमानदार नगरसेवक निर्माण होणार नाहीत. म्हणून मी आपल्या सर्वांना एक मताची भीक मागतो. कारण का, हे माझ्यासाठी मागत नाहीत तर इमानदार नगरसेवक व्हायसाठी मागत आहे. जर मी पडलो तर कोणी इमानदारीने काम करणार नाही. आज मी बाबासाहेबांचा पुतळा पुढाकार घेऊन केलो म्हणून सर्व महापुरुषांचे पुतळे झाले. बौद्ध स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी काढला, मातंग स्मशानभूमीचा सुद्धा आपण प्रश्न मार्गी काढत आहोत. एक मोठे अधिकारी माझे मित्र होते, त्यांनी देगलूर मधले सर्व स्मशानभूमी आणि कब्रस्तान हे नगरपालिकेला नोंद सुद्धा नव्हती, 7/12ला नोंद नव्हती, ती नोंद सुद्धा त्यांनी लावलेली आहे. गोरगरिबांचे मुलं कलेक्टर व्हावे, तहसीलदार व्हावे, मोठे अधिकारी व्हावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका सुद्धा आपण केलेले आहे आणि आतापर्यंत त्यामध्ये 50 अधिकारी झालेले आहेत. हे काम आम्ही कोणासाठी केले? मी तळमळीने सांगत आहे की तुम्ही जर आता आपली मताची किंमत नाही दाखवलं तर एकही इमानदार राजकारणी या राजकारणात येणार नाही. म्हणून तुम्हाला जर इमानदारीनं कामं करून घ्यायचे असतील, आज तुमचा मुलगा म्हणून माझ्या अर्ध्या रात्री मी तुमच्या सुखादुःखात आलेलो आहे. आज अनेक लोक मला डोर टू डोर गेल्याच्या नंतर त्यांनी सांगून दाखवतात, दादा तुम्ही माझं पोलीस स्टेशनला काम केलं, तुम्ही दवाखान्यात काम केल्या, तुम्ही अर्ध्या रात्री अपघात झाला त्यावेळेस तुमचे मुलं पाठवल्या, तुम्ही कुठेही असलं तर आमच्या सुखादुःखात येतात. आज एवढी भावनिकता असताना काही हे कुत्रे जे रोटीसाठी दारोदार भटकत आहेत ते आमची बदनामी केलं तर मतदार आमचा विकणार नाही, हे ठामपणे मी सांगू शकतो. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की बासितभाई असतील, संजू अण्णा असतील, मी असेल, आपण सर्वांनी बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी ताकदीनं मतदान करा. आणि तुम्हाला या ठिकाणी आपला विजय झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार आहे अशी ग्वाही देतो. आणि महाराष्ट्रातून पहिलेच सीटा आपल्या वंचित मध्ये निवडून बाळासाहेबांना आपण ताकद देऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो. आणि सर्वांना एक आवाहन करतो की आज सायंकाळी 7:30 ते 8 वाजता आमचे मार्गदर्शक, राज्य प्रवक्ते
राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय फारुख अहमद सर हे आपल्या देगलूरमध्ये घुमडबेस येथे सभा होणार आहे. या सभेला संबोधित करण्यासाठी त्यांनी येणार आहेत. तरी सर्वांनी आपण मोठ्या संख्येने या सभेमध्ये सामील व्हावे एवढी विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीचा